नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल जे 15 सरकारी विभागामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे आणि फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 22,000 प्लस जागांसाठी या 15 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पासवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते, 12वी पासवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते, ITI वर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते, ग्रॅज्युएशनवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। तर यामध्ये टायपिंग जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते आणि तुम्ही फक्त 10वी पासच आहे तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। तर महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल 15 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे आणि जवळपास 22,000 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे। महाराष्ट्रातले तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला काय काय पदामध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला सर्व सरकारी नोकर भरतीची माहिती देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की बा आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर पहा, वॅकन्सी नंबर 1 निघून येते नागपूर महानगरपालिकामध्ये जे भरती चालू आहे आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 245 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी डिग्री किंवा डिप्लोमा, विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा पदवी, BSc कृषी, GNM किंवा अनुभव, तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 15 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 2 निघून येते महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ग्रुप C मध्ये 1333 जागांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येते, कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे, ठीक आहे। तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, BA झालं, BCom झालं, BSc झालं तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 जानेवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर पहा, हे भरती चांगली चालू आहे MPSC ची। तर यामध्ये ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्हाला भरता येते, ST वगैरेचे यामध्ये जागा आहे, ठीक आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू आहे आलेली आहे, तर ग्रॅज्युएशन वाले मुलं यामध्ये फॉर्म भरू शकता। त्यानंतर पहा, वॅकन्सी नंबर 4 निघून येते सहसंचालक लेखा व कोशागार पुणेमध्ये 75 जागांसाठी भरती चालू आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन तुमचं झालं पाहिजे, पदवीधर आणि टायपिंग यामध्ये मागितलंय किंवा संगणक सुद्धा यामध्ये मागितलाय, ठीक आहे। तर आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 30 जानेवारी 2000। वॅकन्सी नंबर 5 निघून येते नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड NALCO, तर 518 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पाहिजे, 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे, BSc पाहिजे, इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे, GNM पाहिजे, नर्सिंग डिप्लोमा पाहिजे किंवा D फॉर्म पाहिजे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 21 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 6 निघून येते कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC, तर यामध्ये 287 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये MD पाहिजे, MS पाहिजे, MDS पाहिजे, संबंधित अनुभव पाहिजे आणि अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळाची। तर ऑफलाईन भरती चालू आहे ही, ठीक आहे। त्यानंतर पहा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये 68 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये BE पाहिजे, BTech पाहिजे, ME पाहिजे, MTech पाहिजे आणि अनुभव पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या 15 जागांसाठी भरती झाला आणि शैक्षणिक पात्रता BE पाहिजे, BTech पाहिजे, ME पाहिजे, MTech पाहिजे आणि अनुभव पाहिजे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर पहा, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या 15 जागांसाठी भरती झाला आणि यासाठी जे शैक्षणिक पात्रता लागते तर पहा, हिंदी इंग्रजी पदवीधर पाहिजे, पदवी पाहिजे आणि ट्रान्सलेशन डिप्लोमा पाहिजे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 8 जानेवारी
जानेवारी 2025 ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI क्लर्क या ठिकाणी 13,735 जागांसाठी मोठी भरती चालू आहे SBI मध्ये स्टेट बँकची। तर यामध्ये बा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे। त्याचबरोबर जे ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर एवढे यामध्ये तर स्टेट बँक मध्ये SBI मध्ये हे क्लर्क पदांसाठी भरती चालू आहे 13,735 जागांसाठी। ठीक आहे, तर चांगली ही भरती चालू आहे SBI क्लर्कची। तर ग्रॅज्युएशन जर झालं असेल तुमचं तर तुम्हाला फॉर्म भरते कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण यामध्ये मागितलं आहे। ठीक आहे, तर फॉर्म चालू आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे 7 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा केंद्रीय वखार महामंडळ CWS नवी दिल्ली या ठिकाणी 179 पदांसाठी भरती चालू आहे। फॉर्म आजही भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि पात्रता जे यामध्ये मागितले तर यामध्ये पहा पदवीधर पाहिजे, कृषी पदवी पाहिजे, CA पाहिजे, MBA पाहिजे। तर एवढे यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर हे 12 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतरची जी वॅकन्सी निघून येते तर पहा भारतीय हवाई दलात एअर फोर्स मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे अग्निवीर वायू 2026 ची। ठीक आहे, तर यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो भारतीय हवाई दल मध्ये हे इंडियन एअर फोर्सची भरती चालू आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता जे ठेवण्यात आलं आहे 50% सह 12वी उत्तीर्ण आपण असलं पाहिजे तेव्हा आपल्याला फॉर्म भरता येते। इंजिनिअरिंग डिप्लोमा आपल्याजवळ असला पाहिजे तेव्हा आपल्याला फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख यामध्ये 27 जानेवारी 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर इंडियन एअर फोर्सची जे विद्यार्थी मित्रांनो हे चांगली भरती चालू आहे। ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते। तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकता इंडियन एअर फोर्स मध्ये। तर चांगली भरती चालू आहे 12वी मध्ये आपल्याला 50%च्या वरती असले पाहिजे तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते इंडियन एअर फोर्स मध्ये। ठीक आहे, तर सर्वात अगोदर इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे, त्यानंतर तुमचं यामध्ये ग्राउंड वगैरे असणार आहे। ठीक आहे, नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो भारतीय सैन्य दलात जे भरती चालू आहे इंडियन आर्मी स्पोर्ट कोटामधून तर यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि संबंधित स्पोर्ट प्रमाणपत्र त्यामध्ये मागितलेलं आहे। ठीक आहे, तर एवढं यामध्ये आणि अर्ज पावताना शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा महाराष्ट्र राज्य वीज निर्मित कंपनी महाजेन्सो मध्ये 800 पदांसाठी भरती झाला आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असले पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटली जी भरती निघून येते तर ते नेव्हल लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 167 पदांसाठी ही भरती चालू आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता जर पाहिला आपण तर इंजिनिअरिंग पदवीधर पाहिजे आणि गेट परीक्षा 2024 पाहिजे। ठीक आहे, तर आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप 15 सरकारी विभागामध्ये भरतीची स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। ठीक आहे, तर 10वी पासवर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भरता येते फॉर्म। ठीक आहे, काय काय पदामध्ये तर फॉर्म भरणे चालू आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर ह्या जानेवारी महिन्यातल्या ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा जवळपास 22,000 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे। ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला अशाच प्रत्येक नोकरीची देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।